पण जेव्हा हेच वातावरण विधानसभेत बदललं तेव्हा खरं तर महाविकास आघाडीने सावध होण्याची गरज होती. तिन्ही पक्षांची एकत्रित प्रभावीपणे मोड बांधता आली नाही. आणि दुसरं आपल्या नगरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर महाविकास आघाडीकडे उमेदवार किंवा नेते शिल्लक राहणार नाहीत अशीच जणू काही राजकीय रचना गेल्या काही वर्षांपासून केली होती आणि त्यात युतीच्या लोकांना यश आलं. सगळी मदार होती ती खासदार निलेश लंके यांच्यावर. पण निलेश लंके लोकसभेत जी जादू करू शकले ते जादू ते विधानसभेलाही करू शकले नाहीत आणि आता महापालिका निवडणुकीतही करू शकले नाहीत. या पक्षांना आता एकच पर्याय असतो तो म्हणजे लोकांनी निवडणुका हातात घेणे. तर तसा टप्पा दिसल्यानंतर विखे पुन्हा आले आणि त्यांनी नवीन जोमानं आपल्या विरुद्ध वापरलेली खेळी उलटून लावण्याचा प्रयत्न केला. प्रशासन दबावाखाली काम करते का? नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगरमध्ये स्वागत. सध्या महापालिका निवडणुका या पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये युतीला मोठं यश मिळालेलं आहे. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या दोन पक्षांची जी युती झाली होती त्याला मोठं घवघवीत यश आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये मिळालेलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी असेल किंवा एकेकाळी शिवसेनेचा जो बालेकिल्ला आपला अहिल्यानगर जिल्हा समजला जायचा त्याला कुठेतरी कमी यश मिळाल्याचं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. या सगळ्यामुळं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय समीकरणं देखील बदलल्याचं पाहायला मिळतंय. त्यामागची कारणं नेमकी काय आहेत हेच सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आय लव्ह नगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय सिंह होलम सर. नमस्कार सर. नमस्कार. आत्ताच जसं मी सांगितलं की आपल्या अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यात. यामध्ये या दोन पक्षाच्या म्हणजे आमदार संग्राम जगताप असतील आणि माजी खासदार सुजय विखे यांची जी युती झाली होती त्याला एवढं मोठं यश मिळण्याचं कारण नेमकं काय सांगतात? यामागची कारणं सांगायची झाली तर असं सांगता येईल की ही जी निवडणूक आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांनी युती करून लढवली. खरं तर शिवसेना त्यांच्यासोबत येणार होती परंतु वेगवेगळ्या कारणामुळे त्यांनी शिवसेनेला थांबवलं किंवा त्यांनी ज्या जागा मागितल्या होत्या त्या देणं शक्य झालं नाही आणि पुढची राजकीय धोरणं पाहता शिवसेनेला वेगळं ठेवून त्यांनी ही निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप यांनी नियोजन केलं आणि भाजपकडून सुजय विखे पाटील आणि स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळाले. यांच्या विजयाचं जर आपण विश्लेषण केलं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की नगरमध्ये संग्राम जगताप यांनी एक हाती वर्चस्व प्राप्त केल्यासारखी स्थिती आहे. कारण बहुतांश माझे नगरसेवक आणि त्यांच्यासोबत आहेत की जे आता नगरसेवक झाले आणि प्रत्येक वार्डात त्यांनी अशी रचना केलेली आहे आणि त्यानुसार मग त्यांनी वैयक्तिक पातळीवरच हा जो संपर्क वाढवला होता त्यातून त्यांना हे यश मिळाल्याचं आपण पाहतोय. म्हणजे तसं जर पाहिलं आपण यशाचं आणखी विश्लेषण करायला आपण गेलो तर असं दिसतं की यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पक्ष म्हणून फार काही योगदान आहे अशातला भाग नाही आहे. कारण प्रचारासाठी अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख यांना त्यांनी नगरमध्ये आले नव्हते, विधानसभेलाही ते आले नव्हते, तरीही ही निवडणूक जिंकली गेली. आणि पक्षाचा जर आपण विचार केला तर पक्ष म्हणून पाहण्यापेक्षा लोकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे वैयक्तिकरित्या पाहून ही मतं दिलीत असं एक वातावरण नगरमध्ये दिसतंय. आणि पक्षाला बाजूला ठेवून स्वतः वैयक्तिक संपर्काच्या आणि एकूण तयार केलेल्या नेटवर्कच्या जोरावर त्यांनी ही मतं मिळवलीत असं आपल्याला दिसतंय. आणि दुसरीकडं हिंदुत्वाची एक याला झालर आहे की मधल्या काळात जे वातावरण बदललं नगर शहराचं भाजपसाठी पूरक असं ठरलेलं आणि त्याला पूरक असलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही संग्राम जगताप यांनी घेतली आणि या दोघांचा एकत्रित जो मिलाफ झाला त्यातून त्यांना हे यश मिळालं. म्हणजे एकतर पहिले तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता की इथं शिवसेनेचा बऱ्यापैकी म्हणजे मागच्या वेळेस जरी आपण पाहिलं तरी सर्वाधिक नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. म्हणजे स्वर्गीय अनिल राठोड असल्यापासून शिवसेनेचा इथं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळाला. पण मधल्या काळात जे राजकारण बदललं आणि त्यात संग्राम जगताप यांनी जी आघाडी घेतली आणि ती त्यांनी टिकवून ठेवत इथपर्यंत आणली आणि मग एक हिंदुत्वाची लाट किंवा भाजपची लाट अशी तयार केली. एका बाजूला भाजप हिंदुत्व यांची लाट आणि दुसरीकडं संग्राम जगताप यांचा वैयक्तिक संपर्क, त्यांनी जोडलेले लोक, त्यांनी जोडलेले कार्यकर्ते आणि मतदारांवर त्यांचा असलेला प्रभाव किंवा निर्माण केलेला प्रभाव यामुळं त्यांना हे संयुक्तपणे यश मिळालंय असं मला वाटतं. आता जसं तुम्ही युतीचं सांगितलं यशाचं कारण, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीला भोपळा या निवडणुकीमध्ये फोडता आलेला नाही. बरोबर. याच्या मागे काय कारण असू शकतात मग?
आता महाविकास आघाडीची जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा ती राज्यात वेगळ्या राजकीय कारणांमुळे स्थापन झाली होती आणि नंतर मग तोच प्रयोग त्यांनी सर्वत्र करायचं ठरवलं आणि त्यानुसार मग त्या 3 पक्षांची आघाडी कायम राहिली. लोकसभा निवडणुकीलाही ही महाविकास आघाडी सामोरे गेली आणि आपल्या नगरचंच जर उदाहरण घेतलं अहिल्यानगरचंच, तर अहिल्यानगरला म्हणजे आपण त्याला बोलताना दक्षिण म्हणतो, परंतु अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ किंवा निवडणुकीच्या भाषेत अहमदनगर लोकसभा संघ यामध्ये निलेश लंके यांनी विजय मिळवला आणि तो विजय मिळवला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात, की जे तेव्हा सिटिंग खासदार होते भाजपचे. तेव्हा त्यांनी विजय मिळवला. तेव्हा ही महाविकास आघाडीची आपण फार तर जादू म्हणू ही आपल्याला पाहायला मिळाली होती आणि मग तो एक कॉन्फिडन्स तयार झाला की महाविकास आघाडीला यश मिळू शकतं. शरद पवारांची, उद्धव ठाकरेंची अजूनही जादू चालते, काँग्रेसलाही लोक मानतायत आणि आपला खासदार निवडून येऊ शकतो असं. आणि नगरमध्येच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी असं एक वातावरण निर्माण झालं. पण जेव्हा हेच वातावरण विधानसभेत बदललं तेव्हा खरं तर महाविकास आघाडीने सावध होण्याची गरज होती. कारण जो लोकसभेत टेम्पो तयार झाला होता, राजकीय टेम्पो आपण ज्याला म्हणतो, तो विधानसभेत राहिला नाही आणि विधानसभेत चित्र उलटं समोर आलं. तीच परिस्थिती नगर शहरात झाली. नगर शहरातही मग युतीकडून ज्या चुका झाल्या, भाजपकडून ज्या चुका झाल्या त्या त्यांनी सुधारल्या, की आपण संपर्कात कुठं कमी पडलो, आपलं काय चुकलं हे शोध घेऊन त्यांनी ती सुरुवात केली. तशी सुरुवात महाविकास आघाडीकडून होताना दिसली नाही. कारण एकतर महाविकास आघाडीला 3 पक्षांची एकत्रित प्रभावीपणे मोड बांधता आली नाही आणि दुसरं आपल्या नगरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर महाविकास आघाडीकडे उमेदवार किंवा नेते शिल्लक राहणार नाहीत अशीच जणू काही राजकीय रचना गेल्या काही वर्षांपासून केली होती आणि त्यात युतीच्या लोकांना यश आलं. त्यामुळं असं झालं की ऐनवेळी त्यांना चांगल्या प्रकारचे उमेदवार मिळाले नाहीत किंवा त्यांना तशी वातावरण निर्मिती करता आली नाही. नेते इथं येऊन प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यांची सगळी मदार होती ती खासदार निलेश लंके यांच्यावर. पण निलेश लंके लोकसभेत जी जादू करू शकले ती जादू ते विधानसभेलाही करू शकले नाहीत आणि आता महापालिका निवडणुकीतही करू शकले नाहीत. कारण ज्या प्रोपोगंडाच्या आधारे ते तेव्हा निवडून आले होते, ज्या वातावरण निर्मितीच्या आधारे ते निवडून आले होते, त्या वातावरणाला सुरुंग लावण्याचा किंवा तो फुगा फोडण्याचं काम मधल्या काळात डॉक्टर सुजय विखे पाटील किंवा भाजपच्या लोकांनी जे केलं की हा फुगा होता, हे वातावरण होतं. म्हणजे आत्ताच निवडणुकीनंतर, मतदानानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगताना सांगितलं की मतदारांनी लोकसभेला जी चूक केली होती ती आता दुरुस्त केली. म्हणजे मतदारांनी तेव्हा चुकीचा निर्णय घेतला होता हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात युतीला यश आलं आणि मग मतदारांनाही वाटलं की खरंच आपण चूक केली आणि मग तेव्हा मग ते उदाहरणं सांगायचे की मग खासदारांनी किती कामं केली, काय कामं केली, भेटला का खासदार तुम्हाला, असं हे एक सांगितलं जायचं आणि मग त्यातून लोकांचं मतपरिवर्तन झालं असावं किंवा यामागं आणखी काही कारणं असावीत. त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीला नाकारलं. लंकेंचं नगर शहरातलं नेतृत्वही लोकांनी नाकारलं असं चित्र आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळते. त्यामुळं कदाचित महाविकास आघाडीला एवढी मोठी पिछाडी मिळाली असावी. कारण लंके ज्या पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, त्या पक्षाला एकही जागा नगरला मिळाली नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की नगर जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता एकेकाळी आणि नगर शहरातही एकेकाळी शरद पवारांच्या विचारांचे, शरद पवारांच्या पक्षांचे आमदार होऊन गेलेले आहेत. असं असतानाही एकही नगरसेवक त्यांना मिळू नये इथपर्यंत हे वातावरण बदललं गेलं किंवा हे बदलवण्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला यश आलं असं आपल्याला म्हणता येईल. आता एकीकडे आपण राज्यातलं जर राजकीय समीकरण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जर सभांचं प्रमाण पाहिलं तर हे अत्यंत कमी आहे. महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आपल्या अहिल्यानगर महापालिकेमध्ये तेवढं यशच नाही मिळालं असं म्हटलं तरी चालेल. पण कुठेतरी या महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना पक्ष बांधणीसाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. आपण जर राज्याचाच विचार केला आणि त्या सोबतच अहिल्यानगरचा जरी विचार केला तरी आपल्याला एक असं दिसतं की स्थानिक स्वराज्य संस्था या महाविकास आघाडीने फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत असं आपल्याला नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं. म्हणजे नगरपालिकांना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पायाला भिंगरी लावल्यासारखं सगळ्या शहरात, म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायत असलेली छोटी छोटी शहर आहेत पण त्या प्रत्येक शहरांमध्ये ते पोहोचले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या, एकनाथ शिंदेंनी सभा घेतल्या, अजित पवारांनी सभा घेतल्या, या सगळ्या ठिकाणी ते पोहोचले. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे नेते अशा पद्धतीने इतक्या व्यापक सभा घेताना दिसून आले नाहीत. कारण त्यांचं म्हणणं होतं की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, आम्ही त्यात फारसं काही लक्ष घालणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसऱ्या बाजूला भाजपने आणि
त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी जोरकसपणे प्रचार केला आणि त्यांनी असा मेसेज दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यावर नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं. जेव्हा नेत्यांची निवडणूक असते तेव्हा कार्यकर्ते पाठीशी असतात. हा मेसेज ते देण्यात यशस्वी झाले आणि तो मेसेज मग लोकांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत गेला की जेव्हा कार्यकर्त्यांना गरज पडते तेव्हा नेते आपल्या पाठीशी असतात. हे झालं भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेना यांच्यातलं उदाहरण. पण आज आपण इथं लढतोय तेव्हा आपण एकाकी पडलोय, कारण आपण ज्या महाविकास आघाडीसाठी काम केलंय ते लोक आपल्यासोबत नाहीयेत, असं एक वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं आणि तिथून खरी यांच्या विस्कळीत होण्याला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून मग एकतर उमेदवार ठरवण्यापासून बाकी सगळ्या गोष्टींपासून आणि एकतर विरोधी पक्षात असल्यानंतर बाकीची यंत्रणा नसते, आर्थिक गोष्टी कमी पडतात, या सगळ्या गोष्टींना महाविकास आघाडीला फेस करावं लागलं. आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं बदलत चाललेलं जनमत, ह्या सगळ्यांशी त्यांना एकाच वेळी सामना करावा लागला आणि मग त्या प्रचाराच्या आघाडीपासून ते मागं पडत राहिले. म्हणजे जे नगरपालिका नगरपंचायतींमध्ये पाहिलं तेच महापालिकेतही पाहावं लागलं. महापालिकेमध्ये तर असं झालं की पुणे मुंबई नाशिक याच्या बाहेर महाविकास आघाडीने आणि मनसेने सुद्धा फारसा काही जोर लावला नाही किंवा त्यांचे नेते इकडे येऊन प्रचार करताना किंवा व्यूहरचना करताना किंवा कार्यकर्त्यांना उमेदवारांना आधार देतानाही आपल्याला दिसले नाही. तर त्या तुलनेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीने मात्र आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा मात्र खूप जोर लावला आणि ठिकठिकाणी त्यांनी प्रचार केला, सभा केल्या, कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिले, मतदारांवर प्रभाव टाकला आणि त्यातून ते विजयी झाले. त्यामुळं शिवसेनेच्या शिंदे गटालाही बऱ्यापैकी जागा महापालिकेत मिळाल्यात असं आपल्याला दिसतंय. हे केवळ त्यांच्या अशा प्रयत्नातून की ज्यात महाविकास आघाडी कमी पडली. आता आघाडीला आता आगामी काळामध्ये काय करणं गरजेचं आहे? खरं तर महाविकास आघाडीने पुन्हा आता एकत्र येऊन मोठ बांधली पाहिजेत किंवा त्या पक्षांना जर वेगळंच व्हायचं असेल तर त्यांनी पुन्हा पक्ष बांधणीपासून सुरुवात केली पाहिजेत. परंतु आता त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. कसं असतं, राजकारण करायचं म्हटलं तर एकतर तुम्हाला पब्लिकवर जनतेवर प्रभाव टाकण्यासाठी तुमच्या हाताशी यंत्रणा असाव्या लागतात. आता हे जरी चुकीचं असलं तरी हे आता मान्य होण्याच्या बेतात आहे. म्हणजे झालंच आहे की यंत्रणेचा प्रभाव टाकल्याशिवाय निवडणुका होत नाहीत, असं चित्र आता आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहिलं आहे आणि हे पुढे चालणार, हे आपण नाकारू शकणार नाही, हे चालणारच आहे. त्या बाबतीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडं ही सगळी कमतरता आहे. एकतर कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाहीये, नेते नाहीयेत, म्हणजे काही ठिकाणी तर पदाधिकारी नियुक्तीलाही त्यांच्याकडे माणसं नाहीत. आपण पाहिलं की उमेदवारही त्यांच्याकडे नव्हते, ऐनवेळी धावपळ करावी लागली आणि हे सगळं जमावं लागलं. आणि आर्थिक पाठबळ नाही, पक्षांना जो पैसा मिळत असतो देणग्यांतून त्याचंही प्रमाण कमी होतं, सत्ताधारी पक्षाला ते जास्त मिळतात आणि ह्यांना येतं. मग यंत्रणा राबवायची कशी, निवडणुका लढवायच्या कशा, सगळ्या निवडणुका आता खर्चिक होत चालल्यात आणि मनुष्यबळ अधिक लागणाऱ्या होत चालल्यात. तर या सगळ्यांचा अभाव या पक्षांकडे आहे. या पक्षांना आता एकच पर्याय असतो, तो म्हणजे लोकांनी निवडणुका हातात घेणं आणि प्रचार न करता या अशा कुठल्याही प्रलोभनं किंवा काही हे न दाखवता लोकांनी जेव्हा निवडणूक हातात घेतली तेव्हा लोक यांच्या पाठीशी उभा राहिले आणि यांना पुन्हा जर उभा केलं लोकांनी तर हे शक्य आहे. कारण त्यांच्याकडे आता असं नेटवर्क फारसं काही उपलब्ध राहिले नाही. काही पक्षांकडे आहे, काही पक्षांकडे नाहीये. त्यामुळे अगदी मग विलिनीकरणापर्यंतच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. त्यानंतरही काय होईल हे सांगता येत नाही. पण आत्ता जर त्यांना जिल्हा परिषदेला आत्ताच्या आणि उरलेल्या टप्प्यातल्या जर सामोरं जायचं असेल तर त्यांनी आपली बाजू जनतेसमोर येऊन स्पष्टपणे मांडली पाहिजे. ते जे आरोप करतायत, ते जे सांगतायत निवडणूक यंत्रणात गडबड होते किंवा भाजपनी असं केलेले आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी त्यांना लोकांना पटवून सांगण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. जेव्हा लोक निवडणूक हातात घेतील, जेव्हा लोक या भाजपच्या आणि यांच्या बाकीच्या या सगळ्या गोष्टींना वैतागतात असं म्हणतात, जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा लोक पुन्हा एकदा यांच्या मागे येतील. त्याशिवाय यांना पुन्हा उभारी मिळणं शक्य नाही. कारण एक गुजरात पॅटर्नची आपल्याकडे चर्चा असते की गुजरात पॅटर्न असा आहे की तिथं विरोधकांना संपवलं जातं, विरोधकच ठेवायचा नाही, आहेत ते सत्ताधारी पक्ष आणि मग प्रत्येक निवडणूक आमचीच, विरोधात उभा राहिलाय माणूस नाही किंवा प्रभावी नेता नाही, अशी एक पद्धत गुजरातमध्ये आहे. त्याला दुर्दैवाने गुजरात पॅटर्न वगैरे असं नाव देऊन ते देशात चर्चा होत असते. तसा प्रकार इथं सुरू झालाय का काय, अशी शंका यावी इतपत सध्याचं वातावरण झालेलं आहे विरोधकांच्या बाबतीत. अच्छा, आता आपण जसं पाहिलं की नगरमध्ये दोन पक्षांच्या युतीला म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. तर मग आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाची तुम्हाला कोणती वेगवेगळी वैशिष्ट्य जाणवतात? कारण हे दोन्ही आता युतीमध्ये जरी असले तरी त्यांची विचारधारा वेगळी आहे, बरोबर, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या वेगळ्या आहेत, मात्र एकत्र आल्यामुळे ते आता कुठेतरी मोठं यश मिळवू शकले. खरं तर आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या राजकीय जोडीचं एक वेगळं उदाहरण
आपल्यासमोर आहे. एक वेगळं उदाहरणच राजकारणातलं म्हणावं लागेल, कारण एकदा या दोघांनी निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली होती. दोघं 2 पक्षात होते आणि लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामध्ये जगतापांचा पराभव झाला होता आणि विखे विजयी झाले होते. आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात ते दोघं एकत्र आले. ही सुद्धा एक खूप मोठी आणि खूप वेगळी प्रक्रिया आहे. हे दोघंही तरुण नेते आहेत. त्यांच्या तिसऱ्या पिढीतले ते दोघांच्याही कुटुंबातले नेते मानले जातात. आणि युवा नेतृत्व म्हणून लोकांमध्ये त्यांचा एक वेगळा रिस्पेक्ट आहे किंवा त्यांचा एक चाहता वर्ग आहे, तो त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला ते पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न त्या दोघांकडून झालाय असं दिसतं. दोघांनीही आपलं जे महत्त्व आहे, आपलं युवा पिढी आणि एकूण जुन्या पिढीला जोडण्याचं जे काम आहे त्याच्यावर ते ठाम राहिले. त्या पद्धतीने ते काम करत राहिले. विखेंचा पराभव झाल्यानंतर काही काळ ते शांत बसले होते. त्यानंतर पुन्हा ते नव्या जोमाने आले. नव्या जोमाने येताना त्यांनी त्यांच्या बाबतीत त्या काळात जे अपप्रचार केला होता किंवा जो प्रचार केला होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न ते सध्या करतायत. तेव्हा त्यांच्याबद्दल काय प्रचार केला जात होता की सुजय विखे भेटत नाहीत, लोकांकडे जात नाहीत, लोकांशी बोलत नाहीत, ग्रामीण भागात कधी आले नाहीत, आम्ही खासदार पाहिला नाही वगैरे वगैरे, आणि कांद्याचे भाव वगैरे या मुद्द्यावर विखेंना तेव्हा पराभव पत्करावा लागला होता निलेश लंके यांच्याकडून, कारण तेव्हा ती लाट आली होती. आणि हे जे गृहीतक तेव्हा मांडलं गेलं हे नगरच्या लोकांनी तेव्हा स्वीकारलं होतं. त्याला लगेच तोंड देणं विखेंना शक्य नव्हतं. त्यामुळं काही काळ त्यांनी शांत बसून घेतलं. त्यांनी उत्तर भागात कामं सुरू केली. आणि आत्ता जेव्हा टप्प्यात आलं, म्हणजे खरं तर जयंत पाटलांचा हा शब्द आहे टप्प्यात कार्यक्रम, तर तसा टप्पा दिसल्यानंतर विखे पुन्हा आले आणि त्यांनी नवीन जोमानं आपल्या विरुद्ध वापरलेली खेळी उलटून लावण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्यांच्याबद्दल जे प्रश्न तेव्हा लोक विचारत होते तेच प्रश्न ते आज निलेश लंकेंच्या बाबतीत विचारतायत की तुमच्या खासदारांनी आज काय केलं. परवा त्यांनी उड्डाणपुलाचा विषय काढला की मी इतक्या कमी काळात उड्डाणपूल उभारून दाखवला, तुमच्या खासदारांनी काय केलं. तेव्हा मी भेटत नव्हतो म्हणता, आता तुमचा खासदार तुम्हाला रोज भेटतो का, असे प्रश्न ते करतायत. परवा त्यांनी नगर मनमाड रोडवर ते काम सुरू व्हावं म्हणून प्रयत्न केले, तिथं गेले, वाहतुकीची शिस्त लावली. तेव्हाही त्यांनी हाच प्रश्न केला होता की जो खासदार आत्ता सध्या आहे तो करत नाही म्हणून मला माझी खासदाराला काम करावं लागतंय. अशा पद्धतीने त्यांनी सध्या प्रचाराची एक रचना केलेली आहे. आणि तुलनात्मक प्रचार तेव्हा त्यांच्या विरुद्ध जो केला होता तोच त्यांनी आता उलट्या पद्धतीने सुरू केलाय आणि काही प्रमाणात तो लोकांना मान्य होतोय. त्यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित होत आहेत. राहिली गोष्ट संग्राम जगताप यांची. संग्राम जगताप यांची ही निवडणूक अतिशय वेगळी ठरली. वेगळी याच्यासाठी की त्यांना पहिल्यांदाच एकट्याला त्यांच्या कुटुंबाकडून निवडणुकीला सामोरं जावं लागलं. कारण त्यांचे वडील अरुण काका जगताप आणि सासरे शिवाजीराव कर्डिले हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख मानले जात होते किंवा होतेच तेव्हा त्या काळात. तर त्यांच्या निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती की संग्राम जगतापांना स्वतः वैयक्तिकरित्या या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागणार होतं आणि सामोरं जावं लागलं होतं. म्हणजे एक प्रकारे ही त्यांची परीक्षा होती. तशीच दुसऱ्या बाजूला विरोधकांची परीक्षा होती. म्हणजे तसं पाहिलं तर संग्राम जगताप यांना हे आव्हान होतं आणि विरोधकांना ही संधी होती की एकटा संग्राम जगताप यांना गाठून हे आपला प्रचार करून घेणं आणि काम साध्य करणं. परंतु ते त्यात यशस्वी आले नाहीत हे आपण पाहिलं. कारण विरोधकांच्या बाजूलाही पडझड झालीच होती. त्यांच्याही अनिल राठोड यांचं निधन झालं होतं, त्यामुळं त्यांच्याकडूनही फारसं हे नव्हताच. अशा सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होती. एकतर एका बाजूला आव्हान आणि एका बाजूला संधी. परंतु त्यात संग्राम जगताप यांनी संधी साधली आणि आपली प्रचाराची पद्धत थेट संपर्क हा ठेवत त्यांनी फारशी पक्षाचीही मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर आणि भाजपच्या साथीनं असा हा प्रचार केला. मधल्या काळात त्यांनी बदललेली त्यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका ही त्यांना मदतीला आली. आणि या सगळ्यातून जी वातावरण निर्मिती झाली त्यानंतर मग MIM पक्ष असतील वगैरे वगैरे या घटकांचे जे परिणाम झाले, या सगळ्या परिणामांचा एक एकत्रित असा जो हा प्रयोग झाला, त्यातून हे या दोघांना यश मिळाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आता 2024ला जी निवडणूक झाली त्यानंतर माजी खासदार सुजय विखे आणि आताचे खासदार निलेश लंके यांच्यातला संघर्ष वाढलाय असं तुम्हाला वाटतं का? होय, वाढलाय आणि तो वाढणारच होता. कारण हे अपेक्षितच होतं. कारण हा जो पराभव होता हा विखे पाटलांना अतिशय जिव्हारी लागला होता की एका सामान्य कार्यकर्त्याने घरंदाज राजकारण किंवा आपण काय म्हणतो त्याला घराणेशाहीच्या राजकारणाला पराभव करणं हे खूपच जिव्हारी लागलं होतं. आणि याचं कनेक्शन थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत आहे. कारण शरद पवार आणि विखे पाटील यांच्यामधलं जे राजकीय वैर आहे ते कायम आहे, आजही कायम आहे, तेव्हाही कायम होतं. म्हणजे तसं जर पाहिलं तर अगदी सुरुवातीलाच जर तेव्हाच
महाविकास आघाडी किंवा तेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीकडून सुजय विखेंना उमेदवारी मिळाली असती तर विखे पाटील भाजपमध्ये गेले नसते, असं हे तेव्हाच्या राजकीय क्रम आपल्याला सांगतो. परंतु विखे पाटलांना मोठं करायचं नाही किंवा त्यांच्या मुलाला राजकारणात येऊ द्यायचं नाही आणि आपल्या डोईजड होऊ द्यायचं नाही, असं जे काही राजकारण तेव्हाचं असेल, राजकीय वैयक्तिक राजकीय विरोधक आपण ज्याला म्हणतो, त्यातून मग अखेरच्या टप्प्यापर्यंत विखे पाटलांना तेव्हा उमेदवारी मिळाली नाही नगरची, लोकसभेची. त्यामुळे मग ते भाजपमध्ये गेले आणि पुढे हे सगळं राजकारण झालं. तर असा हा वैयक्तिक राजकारणाचा तो जो विषय आहे, त्याच राजकारणाची दुसरी आवृत्ती मागच्या लोकसभेला पाहायला मिळाली. कारण तेव्हाही जेव्हा विखे स्टँडिंग खासदार होते, भाजपचे खासदार होते, त्यांचा पराभव करण्यासाठी निलेश लंकेसारखा सामान्य माणूस शरद पवारांनी पुढे आणला. त्याला संपूर्ण पद्धतीनं आपल्या उमेदवाराला त्यांनी, म्हणजे निलेश लंके यांना त्यांनी पाठबळ पुरवलं, त्यांचा प्रचार केला, लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलच्या चांगल्या भावना कशा तयार होतील अशी सगळी यंत्रणा राबवली आणि त्या प्रचाराचं यश, निलेश लंके यांची प्रतिमा आणि पक्षाची भूमिका या सगळ्यांना लक्षात घेऊन लंकेंचा तेव्हा विजय झाला आणि हा विजय विखे यांच्या जिव्हारी लागणारा होता. त्यामुळं ते कुठं ना कुठं या राजकीय सूड भावनेतून, राजकीय बदल्याच्या भावनेतून भविष्यात हा डाव उलटवणार असं आपल्याला तेव्हाच वाटत होतं आणि त्याची सुरुवात आता झाली असं आपल्याला दिसतंय. त्यामुळे पुढच्या लोकसभेची गणितं लक्षात घेऊन विखे पाटलांनी आता लंकेंना टार्गेट करायला सुरुवात केली. आता जसं तुम्ही सांगितलं की ते कुठेतरी पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे सुजय विखे पाटलांच्या, आणि त्यांनी 1-2 दिवसांपूर्वी तसं स्टेटमेंट देखील केले की आत्ताचा जो खासदार आहे तो जर काम करत नसेल तर मला करावंच लागेल. तर मग कुठेतरी हा तोच राग आहे का, असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच तोच राग आहे. कारण प्रचाराची पद्धतच अशी असते की आपल्याबद्दल जे वाक्य वापरून किंवा जे गृहीतक वापरून टार्गेट केलं आणि आपली प्रतिमा मलिन केली, त्याचाच वापर करून विरोधकांनाही कसं नामोहरम करता येईल ही राजकीय रचना नेते करत असतात आणि ती संधी आता विखेंना मिळाली, त्याचा ते पुरेपूर फायदा आता घेत आहेत. लंके कुठं कमी पडतात हे दाखवून द्यायला ते वारंवार आता अशी विधानं करतील, वारंवार अशा उदाहरणं तुमच्या समोर देतील आणि लोकांच्या मनात लंकेंबद्दल नकारात्मक भावना तयार करायचा ते पुरेपूर प्रयत्न करतील. अशीच ही स्थिती आहे आणि राजकारणात हे असं होतच असतं. अच्छा, आता आपण सगळं संग्राम जगताप यांच्याबद्दल देखील बोललोय, सुजय विखे पाटलांबद्दल देखील बोललोय. तर कुठेतरी संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतलेली होती, तर हे अहिल्यानगरचं राजकारण त्याच्यामुळे देखील बदललंय असं काही जाणवतंय का तुम्हाला? नक्कीच हाही भाग आहे. कारण जेव्हा अहिल्यानगरचा जर आपण खूप जुना इतिहास पाहिला तर अहिल्यानगर हे तसं हिंदुत्ववाद्यांचं शहर नव्हतं, म्हणजे अगदी पुरोगामी इतिहास असलेलं हे शहर आहे. परंतु मधल्या काळात इथं हिंदुत्ववाद रुजला, वाढला आणि राजकारण त्यावरच आधारित झालं. त्याला कारण इथली समाज व्यवस्था, इथली लोकसंख्या, जातीनिहाय धर्मनिहाय लोकसंख्या, याला यामागची कारणं आहेत. कारण नगरमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यातली त्यात मुस्लिम आणि हिंदू यांच्या लोकसंख्येच्या आधारे इथं हिंदुत्ववाद रुजण्यात थोडी मदत झालेली आहे आणि त्यालाच बढावा देत किंवा त्यालाच प्रोत्साहन देत किंवा त्यात वेगवेगळ्या क्लुप्त्या काढत आत्तापर्यंत राजकारण हे चालत आलं आणि त्यामुळे एक असा विशिष्ट पद्धतीचा पगडा मतदारांमध्ये निर्माण झाला आणि त्याच याच्यावर स्वर्गीय अनिल राठोड यांचं राजकारण चालत होतं. मग त्यांच्या निधनानंतर ही पोकळी कुणीतरी भरून काढणं आवश्यक होतं. कारण तोच जर संदर्भ घेऊन पुढे जायचा असेल, तेच वातावरण घेऊन पुढे जायचं असेल तर त्या अनुषंगानं आपण कृती करणं, आपण विधानं करणं आणि तो जो निर्माण झालेली पोकळी आहे ती पोकळी काबीज करणं हे एक राजकारणातलं गणित असतं. ते गणित संग्राम जगताप यांनी साधलेले. अर्थात हे साध्य करणारे किंवा हा प्रयत्न करणारे संग्राम जगताप एकटे नव्हते. हा प्रयत्न अनेकांनी करून पाहिला. जे संग्राम जगतापांचे विरोधक आहेत त्यांनीही तो प्रयोग करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा जर तो प्रयोग यशस्वी झाला असता तर त्यात संग्राम जगताप यांचं मोठं नुकसान झालं असतं. म्हणून त्यांच्या हातात हे वातावरण जाण्याच्या आधी मोठ्या हुशारीने संग्राम जगताप यांनीच स्वतःमध्ये बदल करून घेतला. स्वतःची भूमिका पक्षाच्या अगदी विरोधात, धोरणाच्या विरोधात असली तरी त्यांनी ती स्वीकारली आणि आपण ही का स्वीकारतोय हे लोकांना पटवून देण्यातही त्यांनी यश मिळवलं आणि त्या आधारे ते पुढे चालले. आणि इथेही मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी विरोधकांना संधी मिळू दिली नाही आणि आपण करत आहोत हे कसं योग्य आहे हे लोकांच्या मनावर बिंबवलं आणि तीच हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते पुढे गेले आणि या निवडणुकीत तरी त्यांना यावर यश मिळाल्याचं आपल्याला दिसून येते. आता तुम्ही जसं हिंदुत्ववादावर सांगितलं तर याच हिंदुत्ववाद हा जो मुद्दा आहे याचाच परिणाम मुकुंदनगरमध्ये झाल्याचं पाहायला मिळते का? कारण युतीने तिथे एकही उमेदवार दिलेला नाही महापालिकेत. बरोबर. आता हा जर मुद्दा आपण पाहिला तर हा मुद्दा महाराष्ट्रात सगळीकडेच पाहायला मिळेल
कारण MIMच्या जागा ज्या वाढलेल्या आहेत त्या आपण राज्याचं जर पाहिलं तर एकूण सगळ्या ठिकाणी पाहिलं तर 100च्या पेक्षा जास्त जागा म्हणजे 118च्या आसपास जागा MIMला राज्यात मिळाल्या आहेत की यापूर्वी कधीही मिळालेल्या नव्हत्या. राजकारणात किंवा कुठल्याही गोष्टीत कसं असतं, ऍक्शन आली की रिॲक्शन येते. एका बाजूला हिंदुत्वाची ऍक्शन झाली तर ही रिॲक्शन येणं साहजिकच होतं आणि ती जागा भरून काढण्याचं काम खासदार असुद्दीन ओवैसी किंवा त्या MIM पक्षाच्या बाकीच्या नेत्यांनी केलं आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं आणि तोही भाग त्यांनी मुस्लिम बहुल क्षेत्रात राबवला आणि त्यात त्यांना यश आलं. म्हणजे मालेगाव सारख्या भागात नगरला सुद्धा त्यांनी मुकुंदनगर हा टापू त्यासाठी निवडला. मुकुंदनगर आणि झेंडीगेटचा भाग ज्या वार्डात येतो अशा ठिकाणी त्यांनी 6 उमेदवार उभा केले होते. त्यातले 2 निवडून आणण्यात त्यांना यश आलं, बाकीच्यांचा पराभव झाला. पण हे राजकारण इथं का मोडलं तर ज्या दिशेने ऍक्शन झाली त्याला ती जी रिॲक्शन आली त्या रिॲक्शनचा भाग म्हणून त्यांना हे यश इथं आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. त्यामुळं 2 टोकाचे 2 यश आपल्याला दिसतात. एका बाजूला हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असलेला भाजप म्हणा, शिवसेना म्हणा, यांच्या जागा जशा वाढल्या तशा MIMच्याही जागा वाढल्याचं आपल्याला दिसून येते. हे ऍक्शन आणि रिॲक्शनचं राजकारण असतं, सामाजिक घटकांच्या एकूण संख्येवर ते अवलंबून असतं. ते झाल्याचं आपल्याला यात पाहायला मिळतं. आता ज्यावेळेस अहिल्यानगर महापालिकेची मतमोजणी झाली जेव्हा खार महामंडळात, तिथे पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. तर मग कुठेतरी प्रशासन दबावाखाली काम करते का? बरोबर. आता यातला भाग कसा असतो की निवडणूक आपले जे कायदे नियम आहेत त्या पद्धतीने ते असते आणि दुसरा असतो तो प्रोसिजरचा भाग असतो. एक प्रोसिजर ठरवलेली असते की कशा पद्धतीने मोजणी होईल, कशा पद्धतीने मतदान होईल. म्हणजे एका बाजूला नियम असतात आणि त्या नियमाला अनुषंगून अशी एक प्रोसिजर ठरवलेली असते, त्या पद्धतीने ते चालतं. यावेळेस काय झालं होतं की ऐन वेळेस सगळ्याच ठिकाणी असं ठरलं होतं की या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायची. आता प्रोसिजर आपण पाहिली तर निवडणूक मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी एक पत्रकारांसाठी कक्ष केलेला असतो आणि स्टँडर्ड नियम असा सांगतो की पत्रकारांनी त्या कक्षात बसून वार्तांकन करावं. पण प्रत्यक्षात समजुतीतून असं होत असतं की पत्रकार आजूबाजूला फिरून आपल्या सोर्सेसकडून माहिती मिळवून वार्तांकन करत असतात. आतापर्यंत त्याला फारसं कोणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी फारशी काही हरकत घेतली नव्हती. पण यावेळी कसं झालं की हा विषय खूपच संवेदनशील होत चाललाय. म्हणजे मतमोजणी, मतदान तर आहेच आणि मतमोजणी हाही अतिशय संवेदनशील विषय राजकारण्यांकडून मांडला गेलेला आहे. त्यामुळे काय झालं की आपल्याकडून कुठल्याही चुका होऊ नयेत आणि चुका झाल्या तर त्या लगेच बाहेर जाऊ नयेत यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर जी यंत्रणा लावली होती त्याचा हा एक भाग असावा असं मला वाटतं. पण यात कसं झालं की निवडणूक अधिकाऱ्यांचा आणि पत्रकारांचा संवाद कमी पडला असावा असं मला वाटतं. निवडणूक अधिकाऱ्यांनी जर हा नियम का करतोय, कशासाठी करतोय आणि त्याच्या बदल्यात आपण काय यंत्रणा लावतोय हे जर पत्रकारांना त्याच वेळी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. एकमेकांना दोघांनी सहकार्य केलं असतं. असा या म्हणजे नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि त्यातून निर्माण झालेले संवादाअभावी निर्माण झालेले गैरसमज यातून ही घटना घडली असं मला वाटतंय. अच्छा, आता आपण बऱ्याचशा मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे की महानगरपालिकेमध्ये नेमका कोण महापौर होईल आणि कोणत्या पक्षाचा असेल? आता महापौर पदाचं आरक्षण उद्या ठरेल. त्यानुसार मग कुठलं आरक्षण निघेल त्यावर ते ठरेल. फक्त एक नियम, पहिला जो नियम होता की चक्रानुक्रमे आरक्षण ठरवलं जायचं. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर एखाद्या प्रवर्गाचं आरक्षण पूर्वीचं असेल महापौरचं तर त्यावेळेस तिथं ते आरक्षण येणार नाही अशा पद्धतीने आरक्षण ठेवलं जायचं. परंतु यावेळेस तसं न करता सरसकट सगळ्या ठिकाणी आरक्षण काढायचंय, मागचा विचार न करता सगळ्या ठिकाणी नव्याने आरक्षण काढायचंय असं यावेळेस धोरण ठरलेलं आहे आणि त्यानुसार आरक्षण काढलं जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही महापालिकेत पहिलं आरक्षण काय होतं याचा विचार न करता आरक्षण निघणार आहे आणि मग जेव्हा आरक्षण निघेल त्या आरक्षणाच्या आधारे कुठल्या पक्षाचा, म्हणजे जरी युती असेल तरी कुठल्या पक्षाकडे तो उमेदवार आहे. आणि आणखी एक त्यात नियम असा सांगतो, जुनाच नियम आहे तो, असा सांगतो की एखाद्या प्रवर्गाचं आरक्षण निघालं तर त्या पदावर निवडणूक लढवणार म्हणजे महापौर होऊ इच्छिणारा उमेदवार त्या राखीव जागेवरून निवडून आलेलाच असावा असं काही नाही. तो जर खुल्या जागेतून निवडून आलेला असेल परंतु ज्या प्रवर्गाचं आरक्षण पडलंय त्या प्रवर्गाची जात त्याची असेल आणि त्याच्याकडे त्याचं जर व्हॅलिड सर्टिफिकेट असेल, म्हणजे जात प्रमाणपत्र असेल पडताळणी झालेलं, तर तो महापौर होऊ शकतो किंवा ती निवडणूक लढवू शकतो असा नियम आहे. तो जुनाच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या नियमांच्या गोष्टी आपण पाहिल्या आणि उद्या निघणारं आरक्षण पाहिलं तर त्यानंतर मग नेमकं कोण होणार आहे, कोण होऊ शकतंय त्यांची नावं पुढे येतील. आता सगळ्याच पक्षांमधून सगळे इच्छुक आहेत. आपल्या अहिल्यानगरचं उदाहरण घ्यायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत, भाजपला तुलनेत थोड्याच कमी जागा आहेत. त्यामुळे असं गणित मांडलं जातंय की राष्ट्रवादीचा महापौर होईल
जे काही आरक्षण असेल त्या आरक्षणच्या पदावरचा महापौर राष्ट्रवादीचा होईल आणि भाजप ऐकेल किंवा मग दुसरी पदांचं असं काहीतरी वाटप झालं असेल असं एक आपण गृहीत धरतोय आत्तापर्यंतच्या अनुभवांच्या आधारे. कारण जेव्हा युती आघाड्या होतात तेव्हा हा एक अलिखित किंवा लिखित म्हणा असा एक नियम असतो की ज्याला जास्त जागा त्याचा महापौर. पण असं जर आपण पाहिलं तर ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची म्हणणे जर आपण ऐकलं तर ते याबद्दल ठाम सांगत नाहीयेत. मग जर समजा युती झालेली असेल आणि ठरलेली असेल तर ते घोषणा करतात की मग ज्याच्या जास्त जागा आहेत त्याचा महापौर होणार आहे. आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी ते असं म्हणू शकले असते की आता राष्ट्रवादीचाच महापौर होणार आहे. पण असं कुणीही स्पष्ट केलेलं नाही. ना संग्राम जगताप बोललेले ना विखे पाटील दोघेही पितापुत्र बोललेले आहेत. उलट त्यांची स्टेटमेंट अशी आहेत की आम्ही हे नंतर बसून ठरवू. म्हणजे अलीकडच्या काळात एक महाराष्ट्राच्या राजकारणात असं आहे की कोणत्याही वेळी काहीही होऊ शकतं, काहीही गृहीत नसतं. तशा पद्धतीचं धक्कादायक राजकारण अनेक शहरात जे सुरू आहे तसंच मग अहिल्यानगरमध्ये होतंय काय अशी शंका घ्यायलाही यामुळं वाव निर्माण झालेला आहे. तर आत्ताच आपण ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम सर यांच्याकडून आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आगामी काळात महापौर कोणत्या पक्षाचा असेल तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बदललेली राजकीय समीकरणं या सगळ्या बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. असेच नवनवीन मुद्दे आणि नवनवीन चेहरे आम्ही तुमच्या भेटीला यापुढे देखील घेऊन येणार आहोत. तुर्तास मात्र या मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.